नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोपाळपूर झेडपी गटामध्ये ज्या महिला उमेदवार आहेत, त्या आज आपल्यासोबत त्यांचं थोडक्यात परिचय आणि काय त्यांचं विजन आहे आपण जाणून घ्या. नमस्ते, काय सांगा नाव सांगा आपलं? मनीषा हनुमंत काळे. काय आता तुमचे सगळ्या महिला तिथे गव्हर्नमेंट म्हणजे लोकांचं काय भेटी चालू आहेत का? हा, भेटी चालू आहेत सगळ्या. काय तुम्हाला या भेटीमध्ये कसं म्हणजे प्रतिसाद मिळाला काय सांगा? छान मिळाले असं. हा. आता काय तुमचे कुठल्या पक्षाकडनं तुमचं काय हे कसं अपेक्षेमध नाही आम्ही. पक्षमधनं काय तुमचं चिन्ह काय आहे? सिद्धी. आपलं तुम्ही भेटायला जात असताना तुमचा विकास कामाचा काय अजेंडा आहे? तुम्ही काय घेऊन म्हणजे लोकांना काय सांगताय? आम्ही शिक्षण, बचत गट महिलांचे सक्षमीकरण, महिलांचे प्रत्येक आरोग्य, महिलांचे आरोग्य असू द्या किंवा महिलांविषयी प्रत्येक गोष्ट आम्ही पुढे घेऊन करणार आहे. आणि शिक्षणाबाबतीत असू द्या, गावातल्या खडपरीतल्या जी झेडपीच्या शाळा येत्या त्या थोडं प्राधान्य त्याला देणार, शिक्षणासाठी देणार आहे. हे तुम्ही भेटायला जाता समस्या लोकांनी तुम्हाला काय समस्या सांगितल्या तुम्ही कशा सोडवू पाहताय? जास्त करून महिलांच्या समस्या ज्या आहेत त्या ग्रामीण भागातून ती प्रत्येक गोष्ट आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय आपला विकास कामाचा अजेंडा काय सांगाल? आम्ही प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा व शुद्ध पाण्याचा फिल्टर बसवणार आहोत आणि शेतकऱ्यांसाठी रोजगार मिळवून देणार आहोत. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे हा आमचा एक ध्येय आहे आणि आम्ही ते पूर्ण करणार आहे. आणि महिलांसाठी बचत गटांना आर्थिक पाठबळ हे मिळत नाही ते पाठबळ मिळवून देणार आहे. आणि जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवायचा आहे, कारण जिल्हा परिषद ही शाळा आता बंद पडायला लागलेली आहे, त्यामुळं त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे. त्याच्यामुळे वाटलं की आपण पॉलिटिक्स मध्ये जावं. माझे साहेब मिलिटरी मध्ये होते, सैनिक त्यामुळे होते. सैनिक होते हा. आणि ते आता झालेत रिटायर. त्यानंतर असं समाजाची सेवा करायची. समाजाची सेवा सेवेला जात असं तुम्ही याच्या आधी काय काय विकास कामं केली किंवा लोकांची काय समाज सेवा केली जी तुम्हाला सांगता येईल? कोविड काळामध्ये भरपूर लोकांची आम्ही मदत केली आणि असं हमेशा आम्ही मदतच करत आलेलो आहे सर्वांनी. त्या भागातील आपल्या जी जनता आहे किंवा त्या लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? सर्व जनताला असं करेल की आव्हान करेल की सिटी या मतदानाला वोट करावा आणि तुमची सेवा करण्याचा मोका द्या. गोपाळपूर झेडपी गटामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे भाऊ इथं आपल्यासोबत निश्चित आपण जाणून घेऊया कशा पद्धतीचा तुम्हाला विश्वास वाटतो किंवा लोक कशा पद्धतीचं तुम्हाला उत्स्फूर्त सगळ्यांचं साथ आहे चिठ्ठी या चिन्हाला. सामाजिक कार्य मेजर साहेबांनी भरपूर केले आहे. शिक्षण असो किंवा आरोग्य, कला क्रीडा साहित्य वाटप केलेले आहे. तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो? लोकांना भरपूर शिक्षेसाठी स्फूर्त लोक आहेत ते. आणि काय दबावपोटी काय लोक बाहेर आलेले नाहीत. आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे शिक्षेसाठी जनतेचा. या मतदानाच्या वेळेसला किंवा या विजयाला आपली शिट्टी असं वाजल असं तुम्हाला वाटते? 100% विजय तुमचाच होईल असं वाटतं? निश्चित बहुमताने विजय होणार. गोपाळपूर जिल्हा परिषद गटामधून मनीषा हनुमंत काळे या उभ्या राहिल्या आहेत. यांचं चिन्ह आहे शिट्टी, तर ते चिन्ह आहे 4 नंबरला. त्यांना शिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमतांनी विजयी करा.